नमस्कार, मी डॉक्टर अमित येवले, कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट. आज आपण एपिलेप्सीबद्दल जाणून घेऊ. एपिलेप्सी किंवा फिट्स, आकडी येणं, अपस्मार ही वेगवेगळी संबोधली जाणारी शब्द आहेत, पण आपण याबद्दल संभ्रम ठेवू नये. फिट्स किंवा आकडी येणं यामध्ये हातपायाला आकडी येणं, दातखिळी बसणं, डोळे वर चढवून देणं, त्यानंतर कधीकधी एकाच हातापायाला फिट्स येणं ज्याला आपण फोकल कन्व्हल्जन म्हणतो, आणि जेव्हा दोघं हातापायांना फिट्स येतात तेव्हा आपण त्याला जनरलाइज सीजर असे म्हणतो. कधीकधी फक्त दचकणं ज्याला आपण मायोक्लोनिक सीजर्स म्हणतो, आणि कधीकधी फक्त आपण एकाच नजरेत बघतो त्याला आपण पार्शल सीजर्स म्हणतो. तर ही फिट्सचे वेगवेगळे प्रकार आणि त्याप्रमाणे असणारी लक्षणं आहेत. फिट्सचे वेगवेगळे प्रकार असतात, त्यामध्ये एक प्रायमरी जनरलाइज एपिलेप्सी आणि सेकंडरी जनरलाइज एपिलेप्सी असे प्रकार आहेत. प्रायमरी जनरलाइज एपिलेप्सीमध्ये ज्याप्रमाणे मी सांगितले की दोघं हातापायांना फिट्स येणं म्हणजे जनरलाइज सीजर्स, त्यानंतर मायोक्लोनिक सीजर्स आणि ॲब्सेन्स सीजर्स असे वेगवेगळ्या प्रकारचे फिट्स असू शकतात, जे अगदी लहानपणापासून तर बऱ्याच वर्षानुवर्षे असणारे हे फिट्सचे प्रकार असतात. पण सेकंडरी जनरलाइज एपिलेप्सी जो प्रकार आहे की ज्यामध्ये कारणं काय काय असू शकतात, की अगदी लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत वयानुसार बदलती लक्षणं यामध्ये असतात. पण सगळ्यात कॉमन लक्षणं जी आहेत, मेंदूज्वर किंवा मेंदूला होणारा अपघात किंवा मेंदूतली गाठ किंवा ट्यूमर असणं किंवा मेंदूच्या शिरांमध्ये ब्लॉक येणं ज्याला आपण व्हीनस सायनस थ्रोम्बोसिस म्हणतो. वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन्स काही असतात की ज्यामुळे सुद्धा फिट्स येऊ शकतात. कधीकधी शुगर कमी होणं, सोडियम कमी होणं ज्याला आपण मेटाबॉलिक कारणं म्हणतो. तर ही वेगवेगळी कारणं झाली. जसं आपण फिट्स वेगवेगळ्या कारणांप्रमाणे जाणून घेतो त्याच प्रकारे ट्रीटमेंट सुद्धा त्याप्रमाणे बदलत जाते. धन्यवाद. एपिलेप्सी हा एक न्यूरोलॉजिकल विकार आहे ज्यामध्ये वारंवार फिट्स येतात. कोणाला तरी फिट्स येताना पाहणे धक्कादायक असू शकते, पण योग्य पावले समजून घेणे त्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे ठरते. या व्हिडिओद्वारे तुम्ही परिस्थिती व्यवस्थित हाताळण्याच्या योग्य पद्धती शिकाल. मिरगीचा झटका ही एक अशी समस्या आहे ज्यामध्ये रुग्णाला अचानक आणि वारंवार अनियंत्रित फिट्सचे झटके येतात. हा त्रास मेंदूतील विद्युत अवरोधामुळे होतो. तुमचं प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे त्या व्यक्तीला इजा होण्यापासून वाचवणे. जर ती व्यक्ती उभी किंवा बसलेली असेल तर तिला हळूवारपणे जमिनीवर पडून राहण्यास मदत करा. फिट्स आलेले असताना त्या व्यक्तीला कोणत्याही कठोर किंवा धारदार वस्तूंपासून दूर ठेवा जेणेकरून तिला इजा होणार नाही. जमिनीवर पहुडल्यानंतर जमिनीवर आदरू नये म्हणून त्यांच्या डोक्याखाली उशी किंवा दुमडलेला जॅकेट यांसारखी मऊ आणि सपाट वस्तू ठेवा. फिट्स थांबत नसल्यास शक्य असल्यास त्या व्यक्तीला कुशीकडे वळवा. यामुळे त्यांची श्वसन नलिका मोकळी राहते आणि लाळ किंवा उलटी सहज बाहेर पडते. फिट्स किती वेळ राहतात हे घड्याळात पाहणे महत्त्वाचे आहे. कधी सुरू होतात आणि किती वेळ टिकून राहतात हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला वैद्यकीय मदत मागवावी लागली तर ही माहिती वैद्यकीय तज्ज्ञांना उपयुक्त ठरेल. फिट्स दरम्यान काही गंभीर गोष्टी तुम्ही अजिबात करू नयेत. त्या व्यक्तीच्या तोंडात काहीही घालू नका. जुने गैरसमज काढून टाका. यामुळे त्यांच्या दातांना किंवा जबड्याला इजा होऊ शकते आणि श्वसन नलिकेत अडथळा येऊ शकतो. तसेच त्यांच्या हालचाली रोखण्याचा प्रयत्न करू नका. फिट्स नैसर्गिकरित्या होऊ द्या, पण त्यांना धोकादायक वस्तूंपासून दूर ठेवा. फिट्स पूर्णपणे थांबेपर्यंत त्यांना अन्न किंवा पाणी देऊ नका. फिट्स थांबेपर्यंत आणि ती व्यक्ती पूर्णपणे शुद्धीवर येईपर्यंत तिच्यासोबत थांबा. फिट्स नंतर त्यांना गोंधळलेपणा किंवा तंद्री जाणवू शकते. यांच्याशी शांतपणे बोला आणि त्यांना धीर द्या. आपत्कालीन वैद्यकीय मदत कधी घ्यावी हे जाणून घेणे आवश्यक आहे. जर फिट्स 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ राहिले, जर त्या व्यक्तीला सतत फिट्स येत असतील आणि मध्ये शुद्धीवर येत नसतील, जर फिट्स दरम्यान इजा झाली असेल, जर फिट्स नंतर श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा त्यांना पहिल्यांदाच फिट्स आली असेल तर त्वरित वैद्यकीय मदत घ्या. या सोप्या पद्धती समजून घेतल्यास तुम्ही मिरगीचा झटका येणाऱ्या व्यक्तीला चांगला आधार देऊ शकता. माहिती मिळवत राहा आणि लक्षात ठेवा की तुम्ही शांत आणि योग्य पद्धतीने केलेल्या कृतींमुळे खूप मोठा फरक पडू शकतो.